गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। भगवंताच्या चरणांवर नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, भक्ती असते ना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये निर्माण होत असते, पण मनुष्य मात्र भक्तीच्या मागे लागतो का? वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य भक्तीला श्रीमंतीमध्ये मोजायला लागतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे की भक्ती जेव्हा माणसामध्ये प्रकटते ना तेव्हा माणुसकी निर्माण होत असते, आणि हीच भक्ती जर घरात शिरली ना तर त्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे काय? म्हणजे भक्ती जर शांतपणे मनाच्या गाभाऱ्यामध्ये शिरली ना तर त्याला ध्यानामध्ये बदलत असते, आणि भक्ती जर कृतीत जर उतरवली ना तर ती कधी सेवा घडून जाते ना कळत सुद्धा नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने भक्ती करावी तरी कशी? प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जसा मनुष्य कर्म करतो ना, जसं कर्माचं कार्य करत असतो त्या पद्धतीनं प्रत्येक वेळेला भक्ती त्याला समोर येत असते, पण तो भक्ती करतो का? आपण कुठे काही कार्य करत असताना, आपण रोजची कामं करत असताना बघा, आपण जेव्हा आपण उपासना करतो, जेव्हा आपण कामासाठी बाहेर जातो, पण जेव्हा कामाची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये होते तेव्हाच ती भक्ती घडते ना। जेव्हा आपल्यासमोर एखादा व्यक्ती आला असो, जर आपल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होत असेल तर तीच भक्ती असते ना, की बाकी वेगळी काही भक्ती असते बरं? अशी अजिबात काही नसतं। आपल्यामुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत जर असेल ना तर तुमची भक्ती हीच घडली जाते। अनोळखी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण त्याला देवा समान वाटू लागतो ना, हीच खरी भक्ती आहे। बाकी भक्तीची व्याख्या दुसरी काही नाही। आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, भक्ती जर आपल्याला श्रेष्ठ करायची असेल ना तर आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ असायला हवे। म्हणजेच काय? तुम्ही जर चांगले कर्म केले ना तर तुम्हाला फळसुद्धा चांगलंच मिळणार आहे, पण तुमचे कर्म जर वाईट असतील ना तर ते फळसुद्धा तेवढ्याच वाईट मिळणार आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कर्म चांगले असतील ना तर मनुष्याला मृत्यूनंतरचा प्रवाससुद्धा सुंदर असतो, पण असं म्हणतात ना की कर्माचं फळ आहे ना, आज नाहीतर उद्या ते भोगावंच लागतं, आणि हे भोगल्याशिवाय मृत्यूसुद्धा होत नाही। म्हणून आपण पाहिलं सुद्धा असेल की भगवान श्रीकृष्ण स्वारी आणि सुदामा यांची मैत्री किती श्रेष्ठ होती। आज सुद्धा त्यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात, पण सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांचे प्रिय मित्रच होते ना। पण ते मित्र नक्कीच होते, पण लहानपणी त्यांनी गुरुमायांनी दिलेले चणे एकट्यानं खाल्ल्यानं पाप केलं होतं, आणि देवापासून लपून चणे खाल्ल्याचं हे फळ आहे ना ते बघा सुदामांना अत्यंत गरिबीच्या स्वरूपामध्ये भोगावं लागलं। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण म्हणत असतो की सुदामा एवढा गरीब होता आणि श्रीकृष्ण स्वारी एवढे श्रीमंत होते, मग तरीसुद्धा त्यांच्यामध्ये मैत्री का झाली बरं? पण त्यांची मैत्री लहानपणाची होती, आणि सुदामा यांनी लपून चणे खाल्ले होते, आणि ते लपून चणे खाल्ल्याचं फळ आहे ना ते सुदामांना बघा त्यांच्या जीवनामध्ये गरिबी निर्माण झाली होती। म्हणजे स्वतःचे जिवलग मित्र असून सुद्धा स्वतः परमेश्वर सुदामाची ही दयनीय अवस्था वेळेपूर्वी दूर करू शकले नाहीत। बघा, भगवंताचा मित्रसुद्धा त्याला त्याचं कर्माचं फळ त्याला भोगावं लागलं। आपण तर मनुष्य आहोत, आपण तर साधं या पृथ्वीवरचा एक जीव आहोत, तर आपले तिथे हे होईल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंताला सुद्धा कर्माचं फळ भोगावं लागलं,
पण आपण कोण आहोत? इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या या अवस्थेवर दुःखी असायचे. जेव्हा द्वारकापुरीमध्ये दोघे भेटले ना, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांची सुदामाची ही दयनीय अवस्था पाहून इतके रडले होते ना, त्यांच्या पायापासून अश्रूंची धारा वाहू लागली होती. अशाच प्रकारे स्वतः परमेश्वरसुद्धा कर्माच्या फळापासून वाचू शकले नाहीत. बघा, त्रेतायुगामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा अवतार प्रभू श्रीराम यांनी बाळीची गुपचूप हत्या करण्याचं पापसुद्धा केलं होतं. आणि द्वापार युगामध्ये कृष्ण जन्मामध्ये वनामध्ये तपश्चर्याच्या दरम्यान एका शिकाऱ्यानं त्यांना हरिण समजून विषारी बाणाने जखमीसुद्धा केलं होतं. जेव्हा या व्याध्याला सत्य कळलं ना, तेव्हा तो त्याच्या चरणामध्ये पडला आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला त्यांच्या पूर्व जन्मातील किस्सा सांगत समजावलं की हे त्याच्याद्वारे केलेल्या पापाचे कर्मफळ आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण कधीकधी असं म्हणत असतो, मी सर्व काही व्यवस्थित करत असतो, उपासना करतो, दान धर्म करतो, सर्व काही व्यवस्थित करतो, पण तरीसुद्धा माझ्या घरामध्ये आनंद निर्माण होत नाही. मला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावं लागतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये का घडत असतात बरं? मागच्या जन्मामध्ये आपण केलेले जे पाप आहेत ना, ते मागच्या जन्मामध्ये फेडायचं राहिलेले असतील आणि म्हणून ते पाप आहेत ना, ते या जन्मामध्ये ते भोग आपल्याला भोगावं लागत आहेत. म्हणून तुमची ही दृष्टी आहे ना, हे मन आहे विचलित होऊन देऊ नका. कारण जेव्हा तुमचं हे मन विचलित होईल ना, तेव्हा तुमच्या भक्तिमार्गामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होतो. म्हणून किती जरी मनाने प्रयत्न केला ना, किती जरी मनाने आळस निर्माण केला, तरीसुद्धा उपासना कधीच सोडू नका. भगवंतावरची ही श्रद्धा आहे, हा विश्वास आहे, तो कधीच सोडू नका. दुःखामध्ये सुद्धा तुम्ही भगवंताचं हे स्वरूप आहे ना, तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. कधीच तुम्हाला दुःख तुमच्या जवळसुद्धा येणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मृत्यू आहे ना, हे मनुष्याच्या जीवनातील अंतिम सत्य आहे. आणि अनेक प्रयत्न करूनसुद्धा आपण मृत्यू टाळू शकत नाही. बघा, कधीकधी हा मनुष्य असतो ना, एवढा घमंडी होऊन जातो, एवढा अहंकारी होऊन जातो ना, त्याला मृत्यूचे भयसुद्धा वाटत नाही. पण जेव्हा मृत्यूची वेळ येते ना, तेव्हा तो भयान प्रवास, त्या प्रवासातून सुटका कोणाची होते का? कधीच होणार नाही. पण या मृत्यूपासून वाचण्यासाठी समर्थांनी आपल्याला हा भक्तिमार्ग सांगितलेला आहे. या भक्तिमार्गामध्ये आपली पहिली गोष्ट म्हणजे आपले कर्मश्रेष्ठ ठेवायला हवे. बघा, परस्त्री आहे ना, ती माते समान मानायला हवी. परधन आहे, हे बघा, परधन भयावच आहे ना. म्हणून म्हणजे दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवणं हे चुकीचंच आहे ना. या सर्व गोष्टी आपण पाळल्या ना, तर आपण या भक्तिमार्गामध्ये श्रीमंत होऊ शकतो. बघा, एक असतो पैशाने श्रीमंत व्यक्ती आणि एक असतो संस्काराने श्रीमंत व्यक्ती. यामध्ये आपण काय व्हायला हवं हे प्रत्येकाने ठरवायला हवं. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. कलियुगाच्या प्रभावामध्ये राजा परीक्षितने एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता आणि ऋषीने त्यांना शाप दिला की सापाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल. आणि मुक्तीसाठी संतांनी राजा परीक्षित यांना श्रीमद भगवद्गीता ऐकण्याचा सल्लासुद्धा दिला आणि त्यानंतर त्यांना मुक्ती मिळू शकली. बघा, भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितलेलं आहे की मनुष्याला त्याच्या कर्माचं फळ मिळत असतं. आणि गीतेमध्ये सुद्धा या कर्मफळाबद्दल सांगितलेलं आहे की मनुष्याला त्याच्या कर्माचं फळ आहे ना, त्याच्या जीवनकाळामध्ये भोगावंच लागतं. आणि त्यामुळं कर्म करत असताना सदैव जागे राहायला पाहिजे. कारण कर्माचं फळ आहे ना, कधीच आपला पाठलाग सोडत नाही. कारण भीष्मांना सुद्धा वचनामध्ये राहून स्त्रीच्या अपमानाला पाहण्याचं आणि सहन करण्याचं पाप केलं होतं. बघा, अगणित बाणांच्या प्रभावामध्ये संपूर्ण वंशाचा नाश होताना सुद्धा त्यांनी पाहिलं. म्हणजेच काय? म्हणजे भारतातील कोणताही वृद्ध त्यांच्यासमोर त्याच्या मुलांना मारताना पाहू इच्छित नाही.
परंतु पितामह भीष्म आहेत ना, यांनी त्यांच्या 4 पिढ्यांना त्यांच्यासमोर मरताना पाहिलं होतं. बघा, तुम्ही विचार करू शकता, जेव्हापर्यंत सर्व काही पाहिलं नाही ना, तेव्हापर्यंत मरू शकले नाहीत आणि हेच त्यांचं दंड होतं. म्हणून धृतराष्ट्राचे बघा दोष होते. पुत्रमोह, 100 पुत्रांच्या मृतदेहांचा खांदा देण्याचा दंड त्यांनासुद्धा मिळाला आणि 100 हत्तींचे बळ असणारा धृतराष्ट्र रडण्याशिवाय दुसरं काहीच करू शकला नाही. म्हणजे काय? म्हणजे दंड फक्त कौरवांनाच मिळाला नव्हता, तर दंड पांडवांना सुद्धा मिळाला होता. बघा, द्रौपदीनं जी वरमाळा अर्जुनाच्या गळ्यामध्ये घातली होती ना, म्हणून तिच्या रक्षणाची जबाबदारी होती ती सर्वात जास्त अर्जुनावर होती. मग अर्जुन जर गपचूप तिचा अपमान पाहत राहिले तर सर्वात कठोर शिक्षासुद्धा त्यांनाच मिळाली होती. म्हणून अर्जुन पितामह भीष्म यांच्यावर सर्वाधिक प्रेम करायचे आणि भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाच्या हस्ते पितामह भीष्म यांना मृत्यू लिहिला होता ना, म्हणून अर्जुन रडत राहिला आणि हाताने बाण मारत राहिला. बघा, म्हणजे स्वतःच्याच भावांना मारण्याच्या ग्लानीपासून स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याच्या हेतून अर्जुन मुक्त होऊ शकला असेल का? बघा, आयुष्यभर तो तडपत राहिला असेल आणि हाच त्याचा दंडसुद्धा होता. बघा, दुसरी गोष्ट, युधिष्ठिराने स्त्रीला पणाला लावलं तर त्याची शिक्षा त्यालासुद्धा मिळाली. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सत्याची साथ न सोडणारे युधिष्ठिर हे सुद्धा युद्धभूमीमध्ये खोटे बोलले आणि याच खोटेपणामुळं त्यांच्या गुरूची हत्या झाली आणि ह्या एका असत्यानं त्यांच्या सर्व सत्यांना पछाडलं. म्हणून धर्मराजासाठी यापेक्षा मोठे दुसरं दंड असू शकतं का? बघा, म्हणून दुर्योधनाला गदायुद्ध स्वतः बळराम यांनी शिकवलं होतं आणि एका अधर्मीला गदायुद्ध शिकवण्याचा दंड बलरामाला सुद्धा मिळाला. म्हणून त्यांच्या समोर त्यांच्या प्रिय दुर्योधन याचा वध झाला ना, आणि ते इच्छा असून सुद्धा काही करू शकले नाही. म्हणजेच काय? म्हणजेच त्या युगामध्ये 2 योद्धा असे होते जे एकटेच सर्वांना दंड देऊ शकत होते. पहिला भगवान श्रीकृष्ण आणि दुसरा महात्मा बर्बरीक. बघा, परंतु भगवान श्रीकृष्णाने अशा कुकर्म करणाऱ्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलण्यास सुद्धा नकार दिला आणि बर्बरीक यांना युद्धामध्ये उतरण्यासाठी सुद्धा थांबवलं. म्हणजे लोक असे विचारतात ना की बर्बरीक यांचा वध का झाला बरं? जर बर्बरीक याचा वध झाला नसताना तर द्रौपदीच्या अपराध्यांना योग्य शिक्षा मिळालीच नसती. म्हणून भगवान श्रीकृष्ण युद्धभूमीमध्ये विजय आणि पराजय निश्चित करण्यासाठी उतरले नव्हते, कारण भगवान श्रीकृष्ण या अपराध्यांना दंड देण्यासाठी या कुरुक्षेत्रामध्ये उतरलेले होते. म्हणून काही लोकांनी कर्णाचा खूपच महिमा ऐकला असेल. आपण आतासुद्धा म्हणत असतो कर्ण सर्वश्रेष्ठ योद्धा आहे. पण ऐका, कर्ण कितीही मोठा योद्धा असला ना तरी कितीही मोठा दाणी असू द्या, पण एका स्त्रीच्या वस्त्रहरणामध्ये सहयोग करण्याचं पाप इतकं मोठं आहे ना की त्याच्यासमोर सर्व पुण्य फिके पडतात. म्हणून स्त्री कोणत्याही वस्तू नाही की जिला पणाला लावलं जावं. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये 2 स्त्रियांना केस ओढून नेले गेले. बघा, एक देवकीचे केस कंसानं पकडलं आणि द्रौपदीचे केस दुःशासनानं. भगवान श्रीकृष्ण यांनी दोन्ही अपराध्यांचा समूळ नष्ट केला, नाशच केला ना. म्हणून एखाद्या स्त्रीचा अपमानाचा दंड असतो ना, तो अपराधाचा समूळ नाश आणि संपत असतो. मग तो अपराधी या विश्वातील सर्वात सामर्थ्यवान जरी असेल ना तरी सुद्धा चालेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की महाभारत या मनुष्याला काय शिकवतो बरं? जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या नजरेमध्ये अर्जुनाने जेवढे निर्णय घेतले ना ते सर्व बुद्धीचा वापर करण्याचं सर्वोत्तम एक उदाहरण आहे. म्हणजे समर्थांनी काय सांगितलेलं आहे की जिथे धर्म बुडतो ना तिथे आपण कसलाही विचार न करता उभं राहायला हवं, सत्याच्या बाजूनं खंबीर राहायला हवं. म्हणजेच काय? म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद ऐकल्यानं मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलानं महाभारत ग्रंथ वाचावा
रामायण वाचावं, सद्गुरू चरित्र वाचावं, दासबोध वाचावा, मनाचे श्लोक वाचावे. यामध्ये घडतं काय? यामध्ये मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते, त्यांची आकलन शक्ती वाढते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या महाभारताच्या कथेमधील भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्रामुळं मुलांमध्ये देवाप्रती आस्था निर्माण व्हायला सुरुवात होते. या ग्रंथांचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्या मुलांमध्ये दया, क्षमा, शांती या गुणांची बघा भर होते. आणि हे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात ना, दया, क्षमा, शांती, त्याला कसलीही कमतरता कधीच पडत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं हे जीवन जगताना सत्यता बघा, जे सत्य असतं ना ते कधीही लपत नसतं. म्हणून सत्याची साथ कधी सोडू नका. पण कधीकधी मनुष्य काय म्हणत असतो बरं, की मी एवढा चांगला वागतो तरीसुद्धा परमेश्वर असतो ना, माझ्या वाट्याला दुःख निर्माण करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जो दयावान असतो ना, तो अन्नदाता असतो, जो सर्व काही चांगले कर्म करत असतो ना, त्याची प्रत्येक वेळी परमेश्वर परीक्षा घेत असतो. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. बघा, एका खूप जुन्या काळातील ही गोष्ट आहे. बघा, उशीनगर नावाच्या एका राजामध्ये बघा एक राजा राज्य करत होता आणि त्या राजाचं नाव होतं श्री. तो एक चक्रवर्ती सम्राट होता आणि त्याच्या महानतेमुळं आणि दयाळूपणामुळं तो खूप प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दयेबद्दल असं म्हटलं जातं की त्याच्या द्वारावरून कोणी रिकाम्या हाती परत जात नव्हता. तो प्रत्येकाच्या मदतीसाठी नेहमी तयार असायचा. मग त्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचं बलिदान द्यावं लागलं ना तरीसुद्धा तो मागे हटत नसे. आणि यामुळं त्याच्या दयाळूपणाचं गुणगान पृथ्वीवर पुढं स्वर्गापर्यंत पसरलेलं होतं. जेव्हा या गोष्टीची माहिती देवांचे राजा इंद्रदेव यांना समजली ना, तेव्हा त्यांनी स्वतःशी निर्धार केला की ते राजा श्रीची परीक्षा स्वतः घेतील आणि ते ठरवतील की खरंच हा राजाश्री इतका जास्त दयाळू आहे का नाही, की त्याचा फक्त हा देखावा आहे. हे सर्व निश्चित करण्यासाठी त्यांनी एक योजना बनवली आणि या योजनेमध्ये त्यांनी अग्निदेवालासुद्धा सामील होण्यासाठी सांगितलं. इंद्रदेवाच्या ह्या बोलण्यावरून अग्निदेवसुद्धा राजा श्रीची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यासोबत येण्यास तयार झाले. त्यानंतर इंद्रदेवाने एका गरुडाचे रूप धारण केलं आणि अग्निदेवाने सुद्धा एका कबुतराचं रूप धारण केलं. दोघेही राजा श्रीच्या दरबाराच्या दिशेने निघाले. अग्निदेव कबुतराच्या रूपाने पुढे चालले होते आणि इंद्रदेव गरुडाच्या रूपाने त्यांच्या मागे अशा प्रकारे चालले होते ना, की जणू एक गरुड कबुतराचा शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत आहे. थोड्या वेळानंतर अग्निदेव कबुतराच्या रूपामध्ये राजा श्री यांच्या दरबारामध्ये पोचतात आणि जाऊन ते राजा श्रीच्या मांडीवर बसतात. ते राजा श्रीला म्हणतात, एक गरुड त्यांचा शिकार करण्यासाठी त्यांच्या मागे मागे येत आहे आणि तुम्ही माझे प्राण वाचवावं. कबुतराचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा म्हणाला, तू बिलकुल काळजी करू नकोस. मी असताना तो गरुड तुझं काहीच वाकडं करू शकत नाही. तुझं रक्षण करण्याचं मी तुला वचन देतो. राजानं वचन देताच गरुडाच्या रूपामध्ये इंद्रदेव सुद्धा राजाच्या दरबारामध्ये पोचला. इंद्रदेव राजा श्रीला म्हणाला, हा कबूतर माझा शिकार आहे. तो या कबुतराला मारून त्याच्या मुलांची भूक भागवणार आहे. आणि गरुडाचे बोलणं ऐकल्यानंतर राजा श्री म्हणाला, मी या कबुतराला वचन दिलं आहे की मी याच्या प्राणांचं रक्षण करणार आहे आणि म्हणूनच मी या कबुतराला तुझ्या हवाले करू शकत नाही. राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर गरुड म्हणाला, जर तुम्ही हा कबूतर मला दिला नाही ना तर मी माझी मुलं अण्णा वाचून उपाशी राहू आणि म्हणूनच तुम्हाला हा कबूतर माझ्या हवाले करावाच लागेल. गरुडाचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा श्री थोडा विचारात पडतो आणि काही वेळ विचार केल्यानंतर राजाश्री गरुडाला म्हणाला, जर मी तुला या कबुतराच्या वजनाइतकं मांस दिलं तुझी आणि तुझ्या मुलांची भूक शांत होईल. अशामध्ये या कबुतराचं प्राणसुद्धा वाचतील आणि माझं वचनसुद्धा टिकून राहील. राजाच्या या बोलण्यावर गरुडाच्या रूपात आलेले इंद्रदेव राजी झाले.
परंतु त्याने राजासमोर एक अट ठेवली. गरुड म्हणाला, महाराज मी तयार आहे, परंतु तुम्हाला या कबुतराच्या वजना इतकं मांस तुमच्या शरीरावरील द्यावे लागेल. राजाने गरुडाचे बोलणं ऐकल्यानंतर राजाने विचार केला की कबुतराचे वजन किती असेल. जर मी माझ्या शरीरावरूनच याच्या वजना इतके मांस दिले तर या कबुतराचे प्राण वाचू शकतील. असा विचार केल्यानंतर राजाने त्याच्या एका शिपायाला तराजू आणण्यास सांगितलं. दरबारामध्ये तराजू आणण्यात आलं आणि राजाने तराजूच्या एका पारड्यात कबुतराला ठेवलं आणि एका चाकूनं त्याच्या मांडीवरील मांसाचा एक तुकडा कापून दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवला. परंतु तराजू थोडासुद्धा हलला नाही. हे सर्व पाहून राजाने आणखी एक तुकडा कापला, परंतु तरीसुद्धा या मांसाचं वजन कबुतराच्या वजनापेक्षा खूप कमी होतं. हळूहळू करून त्यांनी शरीरावरील अर्धे मांस काढलं आणि ते सर्व मांस तराजूच्या त्या पारड्यामध्ये ठेवलं. परंतु तरीसुद्धा मांसाचं वजन आहे ना त्या कबुतराच्या वजनापेक्षा कमी होतं. हा सर्व प्रकार पाहून राजाश्री अत्यंत निराश झाला. त्यांनी निश्चय केला की आता काहीही झालं तरी चालेल, मी माझ्या वचनाचं पालन करणारच, मी या कबुतराचं प्राण वाचवणारच. हाच विचार करून राजाश्री स्वतःच्या तराजूच्या त्या पारड्यामध्ये बसले व राजाच्या वजनामुळं कबूतर असलेला पारडा वर आला. राजा गरुडाला म्हणाला, तू माझ्या शरीरावरील सर्व मांस घे आणि या कबूतराला सोडून दे. हे ऐकल्यानंतर इंद्रदेवाला राजावर दया आली आणि इंद्रदेव आणि अग्निदेव त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि म्हणाले, राजाश्री आम्ही तुमची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला आहात. तुम्ही खरंच खूप दयावान आहात, परोपकारी राजा आहात. या पृथ्वी तलावर तुमची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. इतके म्हटल्यानंतर दोघेही देव तिथून अदृश्य होतात. समर्थांनी सांगितलेलं आहे, या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं बरं? की माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये दया, क्षमा, शांती, परोपकार, दान, धर्म या गोष्टींची साथ कधीच सोडू नये. कारण ज्यांच्यामध्ये दया आणि दान धर्म यांचा वास असतो ना, देवसुद्धा नेहमी त्यांच्या मदतीसाठी तयार असतो. म्हणजे सूर्यपुत्र कर्ण महाभारताचा एक असा योद्धा होता ना, ज्याला समजणं अत्यंत कठीण आहे. एकीकडं कर्ण एक महान दातासुद्धा होता आणि दुसरीकडं कर्णानं महाभारताच्या युद्धामध्ये फक्त वाईटाची साथ दिली नाही, तर द्रौपदीला नगरवधूसुद्धा म्हटलं. आणि जेवढे दुर्योधन महाभारताचे युद्ध करू इच्छित होते ना, त्यापेक्षा अधिक प्रमाणात कर्ण हे युद्ध करू इच्छित होता. परंतु देवपुत्र असूनसुद्धा कर्णामध्ये एवढ्या प्रमाणाचा वाईटपणा कसा होता आणि महान दानशूर असूनसुद्धा त्याचा मृत्यू इतका दयनीय कसा झाला? बघा, या गोष्टीचं गुपित आहे ना, ते सुद्धा कर्णाच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे. ही गोष्ट आहे त्रेतायुगातील, जेव्हा कर्ण एक राक्षस होता आणि त्याचं नाव दंभोदव असं होतं. दंभोदव याने सूर्यदेवाची घोर तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्येवर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने दंभोदवनाकडे वरदान मागण्यासाठी सांगितलं. तेव्हा दंभोदवने सूर्यदेवाकडे अमरपणाचं वरदान मागितलं. परंतु या पृथ्वीवर कोणीही अमर राहू शकत नाही, म्हणून सूर्यदेवाने दंभोदवला हा वरदान देण्यासाठी नकार दिला. तेव्हा दंभोदवनं सूर्यदेवाकडे वरदानामध्ये 1000 देवी कवच मागितलं आणि ते कवच फक्त तोच तोडू शकतो ज्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली आहे. आणि हे कवच तोडल्यानंतर तो व्यक्तीसुद्धा मरून जाईल आणि म्हणूनच त्या कवचाचं नाव सहस्र कवच पडलं. या सूर्यदेवानं दंभोदवला हा वरदान दिला, ज्यामुळं दंभोदवची सर्व भीती संपून गेली आणि त्याने देवी देवतांवर आणि धर्तीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानं न थांबता पूर्ण पृथ्वीवर आतंक पसरवण्यामध्ये सुरुवात केली होती आणि ज्यामुळे त्याच्या पापाचा घडा लवकरच भरला. आणि दंभोदवच्या या अत्याचाराला त्रासून सर्व देवी देवतांनी भगवान श्रीहरी विष्णू यांची प्रार्थना केली की त्यांनी धर्तीवर यावं आणि देव लोकांना या राक्षसाच्या अत्याचारापासून मुक्तता करावी. आणि तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू
यांनी 2 ऋषींच्या रूपामध्ये नर आणि नारायण यांचा अवतार घेतला आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा हा अवतार 2 जुळ्या भावांच्या रूपामध्ये होता, ज्यामध्ये दोघांचं शरीर वेगवेगळं होतं परंतु आत्मा मात्र एकच होता. नर नारायण दोघेही ऋषी होते आणि दंभोदर राक्षसाला याला मारण्यासाठी दोघांनीही कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर नराने जाऊन दंभोदर राक्षसाला युद्धासाठी आव्हान दिलं. जेव्हा दंभोदर आणि नर यांचं युद्ध होत होतं ना, तेव्हा जसं नराने दंभोदर यांचं सहस्र कवच तोडलं, तेव्हा वरदानानुसार नराचा मृत्यू झाला. परंतु नारायण ऋषी जो नराचाच हिस्सा होते, त्यांनी तपश्चर्या करून नराला जिवंत केलं आणि स्वतःच्या राक्षसासोबत युद्ध करू लागले. त्यानंतर जेव्हा हे युद्ध बघा एक कवच तोडायचं, तेव्हा त्यांचा सुद्धा मृत्यू व्हायचा. तेव्हा नर त्यांना तपश्चर्या करून पुन्हा जिवंत करायचे. त्यानंतर दंभोदर राक्षसासोबत युद्ध करून त्याचा कवच तोडायचे. अशा प्रकारे दंभोदर आणि नर नारायण यांच्यामध्ये युद्ध वर्षानुवर्ष चालत राहिले. शेवटी नर नारायण यांनी दंभोदराचे 999 कवच तोडलं. आता फक्त एक कवच वाचला होता. तेव्हा घाबरून दंभोदर राक्षस सूर्यदेवाकडे आश्रय मागतो आणि सूर्यदेवाच्या बोलण्यानं नर नारायण त्यांना सोडून देतात. त्यानंतर द्वापार युगामध्ये जेव्हा कुंती भगवान सूर्यदेवाला आवाहन करते, तेव्हा सूर्यदेव या शेवटच्या कवचाचा कुंतीच्या पुत्र रूपामध्ये देतात आणि म्हणून या जन्मामध्ये तो दंभोदर राक्षस म्हणजेच तो कर्ण उरलेल्या एका कवचासोबत जन्म घेतो. परंतु पूर्वजन्मामध्ये हा राक्षसाच्या रूपामध्ये कर्णाचे जेवढे पण दुष्कर्म केले होते ना, त्याचे परिणाम कर्णाला त्याच्या जन्मामध्ये भोगावं लागलं. आणि या पूर्वजन्माच्या या दुष्कर्मांमुळं, वाईट प्रवृत्तीमुळं कर्णाची दुर्योधनासारख्या दुष्ट माणसासोबत मैत्री झाली. आणि कर्ण जरी पांडवांचा भाऊ असला ना, तरीसुद्धा त्याने नेहमीच अधर्माचं समर्थन केलं आहे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे, जो अधर्माचं समर्थन करतो ना, त्याचा नाशच होतो ना. काहीही झालं तरी वाईट कर्माचं फळ असतं ना, ते प्रत्येकाला भोगावंच लागतं. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी भले तुम्ही कितीही जन्म घ्या. आणि म्हणूनच दंभोदर राक्षसाच्या कर्माचं पूर्ण फळ देण्यासाठी नारायण ऋषी यांनी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि नर ऋषीने अर्जुनाच्या रूपामध्ये अवतार घेतला. आणि द्वापार युगामध्ये त्यांचे हे अवतार घेण्यामागची त्यांची ही योजना होती, ती पूर्ण करण्याबरोबरच कर्णाचे हे शेवटचे कवच त्यांनी हे जीवन संपवून टाकलं. आणि म्हणूनच महाभारतामध्ये कर्ण जरी पांडवांसोबत युद्ध करू इच्छित नसला, तरी तो सुद्धा अर्जुनासोबत युद्ध करून त्याला मारू इच्छित होता. म्हणून कर्णाला त्याच्या पूर्वजन्मामुळं अर्जुनासोबत वैर होता. शेवटी कर्ण त्याच्या आयुष्यातील कष्ट भोगून मुक्त नक्की झाला, पण शेवटी तो सूर्य लोकांमध्ये परतला. म्हणून कर्णाच्या जीवनाची ही कथा आहे ना, ती ऐकून आपल्याला ही शिकवण मिळते की जर तुम्ही वाईट कर्म करत असाल, कितीही पाप करत असाल ना, तर त्यांचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच भोगावं लागतात. तुम्ही तुमच्या कर्माच्या फळापासून पळून कुठेही जाऊ शकत नाही. जर तुम्ही चांगले असाल ना आणि चांगले कर्म करत असाल, मग जरी तुम्हाला गोष्टीचा फळ उशिरा मिळेल, परंतु तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे. परंतु जर तुमचे कर्म चांगले करत असाल, तर तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचं फळ आहे ना, कधी ना कधी भोगावं लागणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, अर्जुनाने कर्णाचं काही नुकसान केलं होतं का? कधीच केलेलं नव्हतं. तरीसुद्धा तो शत्रू बनला. कधी कधी तुमचा दोष नसला ना, तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळं, तुमच्या प्रतिभेमुळं तुमचे लोक शत्रू बनत असतात. पण त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करायचं. जेव्हा आपण खरे आहोत हे आपल्याला माहीत असतं ना, आपण भक्ती मार्गामध्ये असतो, आपल्याला दर वेळेला परमेश्वराचं नामस्मरण करावंसं वाटतं. हेच आहे ना श्रेष्ठत्व. नाहीतर या जीवनामध्ये लोक श्रेष्ठत्व खोट्या रूपाला समजतात, पण ते आहे का? समर्थांनी सांगितलेली सोपी साधी भक्ती किती सुंदर जीवनामध्ये जर आपण निर्माण केली ना, तर आपल्या आयुष्यामध्ये
समाधान निर्माण होईल आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी सहित नारायण असतो ना, त्याच्या जीवनामध्ये सुख कधीही त्याच्या घरामध्ये बघा राहत असतं, ते कधीच बाहेर जात नाही. म्हणून जेव्हा लक्ष्मी आणि नारायण सोबत असतं तेव्हा समाधानसुद्धा सोबत असतं. आणि हा समाधान आहे ना, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असायला हवा. जोपर्यंत हा समाधान नसेल ना, तोपर्यंत मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही, कधीच आनंदी होऊ शकत नाही. कारण आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना, थोडे पैसे धनासाठी स्वतःला सुखी करण्याचा प्रयत्न करतो, पण ते सुख जास्त काळ त्याच्यापुढं टिकतं का? कधीच टिकत नाही. एक दिवस सुखाचा गेला ना, तर 1 महिना पुढचा 1 महिना त्याच्यासाठी दुःखाचा असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही रोज उपासना केली, ब्रह्ममुहूर्तावर उठून पहिली उपासना केली, नंतर कामावरनं घरी आल्यानंतर उपासना केली आणि ज्या नियमांचं जे सांगितलेले आहेत ना, त्या नियमांचं जर पालन केलं ना, तुमच्यासारखा सुंदर व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, स्वतःही आनंदी राहा, दुसऱ्यांना दुखवू नका. तेव्हा त्यांच्या सुखाचे परिणाम आहेत ना, ते तुमच्या जीवनामध्ये बदलतील आणि तुमचं जीवनसुद्धा महान होऊन जाईल, समाधानी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.